नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन अशा रोमॅन्टिक प्रणयकथेमध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या भागाला. या टायमाला बरीच जत्रा आणली की तुम्ही. राधाच्या बोलण्यानं खाटमोडे सरांची तंद्री भंगली. जत्रा कुठली? सगळी आपल्या शाळेतलीच शिक्षक मंडळी आहेत. आणि त्या बाया शाळेतल्याच आहेत की. फाकवेबाई तर जुन्याच आहेत आणि त्या दोघी जणी यंदाच्याला जॉईन झाल्यात. पर आहेत कुठं त्या? त्यांचा चहा बी झाला का नाही? हातानं खटाखट काम करता करता राधानं जसं वर पाहिलं तशी तिची आणि सरांची नजरानजर झाली. सरांची नजर कुठे आहे हे ओळखल्यावरती तिनं घाईघाईनं पदर सावरला. आहेत की त्या वरच्या मजल्यावर आराम करतात. चालू द्या तुमचं. राधाच्या पडलेल्या पडद्यावरती एक नजर टाकून खाटमोडे सर तिथून निघाले. इकडे बायकांच्या खोलीत कोमल आणि नलिनीचं आटपल्यावरती फाकवेबाई बाथरूममध्ये शिरल्या. चल ग, कपडे चेंज करून बाहेर फिरून येऊयात. तू आता काय घालतेस? कोमलनं विचारलं तसं नलिनीनं तिच्याकडे प्रश्नार्थक चेहऱ्यानं पाहिलं. आत्ता बाहेर जायचं? नलिनीच्या या प्रश्नावर कोमलनं आश्चर्यानं तिच्याकडे पाहिलं. अगं, हा काय प्रश्न झाला का? इथे आलो ते काय रूममध्ये बसून राहायला? ऑफकोर्स बाहेर फिरून येऊयात. इतकी मस्त हवा आहे. बोलता बोलता कोमल कपडे काढू लागली. तिनं अंगातला कुर्ता काढून बाजूला टाकला तसं नलिनीची नजर कोमलच्या छातीवरती खिळली. सफेद ब्रामधून ओसंडणारे तिची कबूतर वळवळून पाहत होती. तिच्याकडे लक्ष न देत मग कोमलनं सलवार उतरवली. अगं, अशीच काय बसून राहिली? चेंज कर ना, नाहीतर अंधार पडेल आणि फिरायचं राहून जाईल. बॅगेतून कपडे काढत कोमल बोलली. नलिनीनं तिच्या बॅगेतून एक सलवार सूट काढला. ते पाहून कोमल बोलली, हे काय, आता पुन्हा तसलेच कपडे घालणार की काय तू? मग अगं, आपण पिकनिकला आलोय. शाळेत जाताना घालतो तसे फॉर्मल कपडे घालण्याची इथे गरज नाही. मी तर मस्त टी शर्ट आणि जीन्स घालणार आहे. कोमलच्या बोलण्यावर नलिनीनं देखील विचार केला. तिला सुद्धा तसे मॉडर्न कपडे घालायला आवडत होतं, पण एका छोट्या शहरातून आल्यामुळे तसा चान्स कधी मिळालाच नाही. मग जीन्स चढवून कोमलनं टी शर्ट घालायला हातात घेतला तेव्हा तिचं लक्ष नलिनीकडे गेलं. बर बाई, तुला जे हवं ते घाल, पण आता आवर पटकन. कोमल नलिनीला सांगत असताना फाकवेबाई बाथरूममधून बाहेर आल्या. प्रवासामध्ये घातलेले कपडे बदलून आता त्यांनी गाऊन घातला होता. बाहेर आल्यावर हातातले कपडे बेडवर फेकत फाकवेबाईंनी कोमलकडे मोठे डोळे करून पाहिलं. क्षणभर त्यांची नजर कोमलच्या छातीवर खेळली. ब्रामध्ये बंद असूनही त्यांची कबूतर अगदी गोलाकार जाणवत होती. तितक्यात कोमलनं हातातला टी शर्ट अंगात घातला. हे काय, तू हे असले कपडे घालून बाहेर जाणार आहेस का? फाकवेबाईंच्या प्रश्नाला कोमलनं अगदी सहजपणे हो एवढंच उत्तर दिलं. आपण शाळेत नसलो तरीही शिक्षक आहोत म्हटलं. लोक आपल्याकडे शिक्षक म्हणून आदरानं पाहतात. जरा व्यवस्थित कपडे घाला. फाकवेबाईंना कोणालाही झाडायचं असेल तर त्या मुद्दामून अगदी शुद्ध मराठी बोलायच्या. त्यांच्या तोंडून बोली भाषेऐवजी शुद्ध भाषा ऐकून कोमलने त्यांचा मूड ओळखला. आपण गप्प बसलो तर ही बाई असंच डोकं खाऊन पुढची सगळी पिकनिक खराब करेल असं तिला वाटलं. आरशापुढे उभं राहत कोमलनं टी शर्ट नीट केला. मग आरशातूनच फाकवेबाईंकडे पाहत ती बोलली, मॅडम, एकतर आपण इथे शैक्षणिक सहलीला आलेलो नाही, पिकनिकला आलोय. आणि दुसरं म्हणजे लोकांचा आदर मिळवण्यासाठी आपल्या कपड्यांपेक्षा आपलं आचरण चांगलं असणं जास्त महत्त्वाचं आहे असं मला वाटतं. कोमलच्या ह्या बोलण्यावरती फाकवेबाई एकदम गप्पच झाल्या. अचानक खोलीमध्ये तणाव निर्माण झाल्याचं नलिनीला जाणवलं. तसं तिने पटापट कपडे बदलले आणि मग त्या दोघी जणी फिरायला बाहेर पडल्या. इकडे चहा पिऊन बाहेर पडल्यावरती घरापासून जरा लांब गेल्यावर मारू सरांनी सिगरेट तोंडात धरत काडी पेटवली. त्या काडीवर आपली सिगरेट ठेवून ताठे सरांनी एक जबरदस्त कश मारला. मग नाटका तोंडातून धूर सोडत बोलले, आहा, आता कुठे जरा बरं वाटलं बाबा. सिगरेटचे 4-5 झुळके मारून मस्त झाल्यावरती मारू सर बोलले, हे असल्या गार हवेत तर ही पाहिजे की हो. ही म्हणजे ही हातातली सिगरेट हो. फक्त हिनं काय होतंय हो, आपल्याला तर बाबा ही पण लागते. हाताचा अंगठा उभा करून तोंडाला लावत ताठे सर बोलले,
तसं त्यांच्या पाठीवर थाप मारत मारू सर हसत बोलले, अहो मग आहे की त्याची पण सोय. म्हणजे म्हणजे इथं महाबळेश्वरला खूप थंडी असते, म्हणून तर मी थंडीचं औषध पण आणलंय, असं म्हणत मारू सरांनी आजूबाजूला पाहिलं. कोणी दिसत नाही याची खात्री करून त्यांनी अंगठा उभा धरून तोंडाकडे नेला. आपण तर अख्खी बाटलीच घेऊन आलोय. आरतीच्या मायला, तुम्ही तर फुल तयारीत आला की राव. हे वाक्य ताठे सर अगदी मनापासून बोलले. बाटलीचा नाद त्यांना होताच, पण शाळेतले सहकारी आणि मुख्य म्हणजे स्त्री सहकारी सोबत असल्यानं या ट्रिपला जमेल का याची त्यांना शंका होती. पण आता मारू सरांसारखा साथीदार मिळाल्यानं त्यांची संध्याकाळ काही वाया जाणार नाही याचा त्यांना आनंद झाला. इकडं उन्हा आता उतरणीला लागली होती. पावसामुळे हवेमध्ये अजूनच गारवा आला होता. मध्येच वाऱ्याची एखादी झुळूक अंगावरती शहारा उमटवत होती. हिरवीगार झाडी, थंडगार हवा आणि मातीचा पसरलेला सुगंध. आणि आता बाटलीची झालेली सोय. उल्हासित झालेले ताठे सर सिगरेट ओढून संपल्यावरती थोटोक पायाखाली चिरडत बोलले, चला जाऊया परत. थांबा हो, काय करणार जाऊन परत? जरा आजूबाजूला फिरूयात. आल्यापासून चाटे सर काय ते निसर्ग सौंदर्य म्हणतात का ते कुठेतरी आहे का ते बघू की, मारू सर मध्येच बोलले. ते पण बरोबर आहे म्हणा. गाडीत बसून बसून अख्खं अंग आखडलंय. जरा राऊंड मारू. ताठे सरांनी साथ दिल्यावर दोघं जण समोरच्या रस्त्यानं चालत निघाले. ताठे सर या शाळेमध्ये यंदा जॉईन झाले असले तरी मारू सर जुनेच होते. चालता चालता शाळेतले इतर शिक्षक, शाळेनं सुरू केलेले ज्युनियर कॉलेज वगैरे या विषयांवरती गप्पा मारत ते दोघे मेन रोडपर्यंत पोहोचले. रस्त्याच्या कोपऱ्यावरती एक चहाची टपरी होती. तिथे परत एक एक कप चहा पिऊन झाल्यावर मारू सरांनी परत सिगरेट पेटवली. जायचं का परत? नाकातोंडातून धूर सोडत मारू सरांनी विचारलं. हा, जाऊया ना माघारी. खाटमोडे सरांनी घराची सोय केली आहे आणि तुम्ही याची सोय केली आहे. आता कशाला उगाच बोंबलत फिरायचं बाहेर? चला जाऊ परत. बघूया खाटमोडे सर आणि चाटे सर काय करू राहिलेत ते. ताठे सरांच्या बोलण्यावर हसत मारू सरांनी ताठे सरांच्या खांद्यावरती हात टाकला आणि ते दोघे सिगरेटी फुंकत परतीच्या वाटेला निघाले. तर मग मित्रांनो, आता हे तर निघालेत परतीच्या वाटेला, पण तिकडे मात्र बायकांनी गोंधळ घातलाय. बघू काय होतंय ते. भेटूयात पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.